नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. एक नंबरचं वातावरण गोदावरी नदीच्या काठचं बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर काल थोडासा आजारी असल्यामुळे कालचा व्हिडिओ काय बनवला नव्हता, त्यातून काल काय व्हिडिओ नव्हता आलेला. तरी जे काय नवीन सबस्क्रायबर आलेले आहेत आपले, त्यांच्यासाठी एक नम्रतेची विनंती आहे की बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवनवीन येणार जे काय व्हिडिओ आहे ते व्हिडिओबद्दल नोटिफिकेशन मिळत चालतील. तर विषय असा होता, एक 2-4 दिवसापूर्वी एका व्हिडिओला एका ताईची कमेंट होती आणि वैयक्तिक फोन पण केला होता त्यांनी की बाबा म्हणे तुमचा जो काय जीवन प्रवास आहे, ज्याला आपण म्हणतो बायोग्राफी वगैरे नाही का, बॅकग्राऊंड, तर ते एक एखाद्या व्हिडिओत सांगा. मग माझा आजचा टॉपिकच त्याबद्दल राहील. छोटासा माझा जीवन प्रवास मी तुम्हाला आजच्या उद्याच्या एक दोन व्हिडिओत काय जो होईल त्या पद्धतीनं सांगण्याचा माझा तुम्हाला प्रयत्न असेल. शुभ सकाळ सर्वांना परत एकदा. आणि तुमचा सर्वांचा फीडबॅक माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही जो दिलेला फीडबॅक आहे त्याच्यानुसार सगळे व्हिडिओ आपले इथून पुढं राहणार आहे. काय बदल हवा आहे, काय नको आहे. माझा माईक असल्यामुळे आवाज आता क्लिअर येत असेल हे नक्कीच. तरी आपण आजच्या टॉपिकला सुरुवात करू. काय ना, एकदम गरीब घरातून जो मुलगा आलेला आहे परिस्थितीतून, त्या परिस्थितीची जो काय समजा त्याची स्पर्धा होत गेलेली, त्याला ज्या काय परिस्थितीनं जे काय चॅलेंज केलेल्या गोष्टी ना, तो त्याची आकलन क्षमता ॲटोमॅटिकच वाढत जाते. काय होतं, परिस्थितीनुसार माणसात बदल होतच चालतो, त्यात शंकाच नाही. काय होतं, ॲटोमॅटिक काही गोष्टी शिकायला चालत्या. तर माझा सांगण्याचा उद्देश काय काय एका सापराच्या घरातून आपल्या सूर्यफुलाचं जे काही ताटी राहते तिचा कूड घातलेला होता घराला, आणि सापराचं छोटंसं घर आमचं नेवरगावमध्ये होतं. तर तिथून माझा जीवनाचा प्रवास चालू झालेला आहे. का घरची परिस्थिती एकदम हालाकीची, आई मोलमजुरी करणारी, वडील पण मोलमजुरी, दुसऱ्याच्या शेतात काम करायला जाणं, थोडीफार शेती घरची बघणं. घरचं क्षेत्र कमी असल्यामुळे मोलमजुरी आईवडिलांनी बरीचशी केली. बरं, त्यांच्या काळात त्यांनी त्यांच्या कार्यकालात जवळपास वीटभट्टीच्या व्यवसायामध्ये भरपूर हे केलेलं आहे. व्यवसाय म्हणण्यापेक्षा वीटभट्टीवर कामाला जात होते, व्यवसाय त्यांचा नव्हता. तर बऱ्याचशा ठिकाणी गावात असेल, बाहेरगावी असेल, त्यांनी 2-2, 3-3, 4-4 वर्ष काढलेले आहेत. तर सांगायचा उद्देश काय आहे का, हालाकीची परिस्थिती इतकी पण भयानक होती ना, का त्यावेळेस ज्यावेळेस वीटभट्टीच्या कामाला आईवडील जायचे ना, त्यावेळेस आजी आजोबांकडं माझा सांभाळ झालेला आहे बराचसा. म्हणजे ज्यावेळेस ते पुन्हा येणार त्यावेळेस मी आईवडिलांना असायचो. तर सांगायचा उद्देश काय माझा, की परिस्थिती तुम्हाला यशाच्या किंवा होणाऱ्या ह्या काय ज्या पुढं ग्रोथ होणार आहे त्याला कुठंच आडवी येत नाही. हे उगं कारणं देणाऱ्या माणसासाठी ती गोष्ट आहे का माझं बॅकग्राऊंड क्लिअर नव्हतं, मला सपोर्ट नव्हता कोणाचा, मग मी अडाणी राहिलो किंवा मी पुढं जाऊ शकलो नाही. पण सरळ या गोष्टी चुकीच्या आहे. तर विषय असा होता की आता समजा आजचा टॉपिक जो आहे, आजचा उद्याचा 1-2 दिवसाचा, हा माझ्या जीवनावरती आधारित असणार, त्याच्यामुळं इंटरेस्टिंग असणार आहे. त्याच्यामुळं बघायचं, शेवटपर्यंत बघायचं, कोणी विसरू नका. प्रत्येक जे काही यूट्यूबला आजचे उद्या 1-2 दिवसाचे व्हिडिओ येणार आहे ते शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून पूर्ण मला काय बोलायचं आहे ते तुम्हाला समजून घेता येईल. तर सर्वात महत्त्वाचं, माझ्या परिस्थितीबद्दल मी तुम्हाला सांगायला सुरुवात केली का एकदम हालाकीच्या परिस्थितीत समजा नाही का, आईवडील मोलमजुरी करायचे म्हटल्यावर जेमतेम शिक्षण त्यांनी 8वी-9वीपर्यंत त्यांनी त्यांच्या 10वीपर्यंत त्यांच्या जीवावर केलं. पण तरी माझा कुठंतरी हातभार, की आपली घरची परिस्थितीच नाही शिकण्याची किंवा सपोर्ट करण्याची, तर मग कुठंतरी हातभार म्हणून मी कुठं कापूस वेचणीला म्हणा किंवा एखाद्या कापड दुकानात म्हणा, अशा बऱ्याचशा ठिकाणी कामं केलेत. 10वीच्या अगोदर, 10वीच्या नंतर नाही, 10वीच्या अगोदर. त्याच्यानंतर आपण जे काय म्हणतो ना बालपण जे आहे किंवा शाळेचं जे काय जीवन आहे 10वीपर्यंतचं, एकदम साधं सिंपल नाही का, सायकलवर जाणे येणे, आजी आजोबाकडं असायचं. त्यामुळं 5 किलोमीटरचा प्रवास माझा नवीन नेवरगावच्या शाळेत होता. तो असणारा 5 किलोमीटरचा प्रवास म्हणजे का एक संघर्षच होता. हिवाळ्याच्या दिवसात जायचं आहे 5 किलोमीटर, तुम्हाला सगळ्यांनीच केला, मी केला असातला भाग नाही, पण एक सांगतो आहे एक पूर्णपणे डिटेलिंगमध्ये, का जेणेकरून तुम्हाला समजून जाईल मला काय बोलायचं आहे. तर ठीक आहे ना, त्यावेळेस जरी 5 किलोमीटरचा प्रवास करत होतो तर माणूस त्याच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी, बालपण आलं त्यात 10वी-12वीपर्यंतचं आयुष्य म्हणजे एकदम फ्रँकली असतं नाही का, पूर्ण पुढल्या आयुष्याची चिंता वगैरे काही नसते त्या ठिकाणी. जोपर्यंत आईवडिलांच्या आपण जीवावर आहोत, जोपर्यंत आपल्याला ऑलरेडी सगळं आयतं भेटतं आहे. मोलमजूर जरी आईवडिलांनी केली तर मला 10वी-12वीपर्यंत सहकार्य केलंच, नाही केलं असं नाही, पण घरची स्थिती कमकुवत होती, त्यामुळे माझ्या पण अपेक्षा त्यांच्याकडून कमी असायच्या. तर तरी या गोष्टी द्या ना, शाळेत जाता येतात हिवाळ्याच्या दिवसात म्हणा किंवा ह्या दिवसात म्हणा, भरपूर संघर्ष असतो. आता गावाकडील पोरांना माहितीचे नाही का,
सायकलवर जाणं येणं सकाळी. आता उगं बसेस वगैरे सगळ्या गोष्टी सुविधा ऑलरेडी भेटल्या आहेत, पास वगैरे आहे, त्याच्यामुळं सायकलवर जाण्याचं प्रमाण बरंचसं कमी झालं आहे. पण तरी देखील त्यावेळेस सायकलवर जाताना एखाद्या हरभरा ज्याला म्हणतो आपण, टाळ घ्यायचा, तो पाण्यात धुवायचा जाता ती तिरमी सायकलला लटकवायची, शाळेपर्यंत जाऊस तर किंवा शाळेपासून घरापर्यंत येऊस तर ती खात द्यायची. ही टेक्निक म्हणजे जणू काही एलोन मस्कनी लढवलेली एक कल्पनेपेक्षा स्वतःला बरं वाटायचं नाही का. म्हणजे काय का माणूस जन्मजात काहीच गोष्टी शिकत नसतो. सांगायचा मुद्दा काय माझा की जन्मजात कोणतीच गोष्ट माणूस शिकत नसतो, तो परिस्थितीशी निगडीत शिकत चालतो. त्याला परिस्थितीबरोबर त्या गोष्टी आत्मसात करायला लावते. म्हणजे त्या सांगायचं मला उदाहरणामागं काय तात्पर्य का ऑटोमॅटिक माणूस त्या गोष्टीचा संघर्ष स्वतःवर ओढून घेत चालतो आणि एक त्यात सामावून जातो. तर विषय असा होता की 10वी झाली. 10वी झाल्याच्यानंतर मी कपड्याच्या दुकानात बरंचसं काम केलं, एक 1-1.5 वर्षाचं कपड्याच्या दुकानात काम केलं. त्याच्यानंतर आपण आजूबाजूला जे काय म्हणतो एखाद्याच्या वावरात खत टाकायचं आहे, कुठं कपाशी याचायला जायचं आहे, ह्या गोष्टी पण केलेल्या आहेत. त्यात सांगायला कमीपणा मला आज काहीच वाटत नाही, कारण की मी त्या गोष्टीतून ऑलरेडी आलेलो आहे. आणि 12वी झाल्याच्यानंतर मग कुठंतरी ॲडमिशन घ्यायचं आहे बा, आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग घरची परिस्थिती थोडीशी नाजूकच असल्या कारणानं मग ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं आहे BCSला संभाजीनगरला, छत्रपती संभाजीनगरला ज्यावेळेस BCSला मी ॲडमिशन घेतलं, त्यावेळेस त्याच्यासोबतच मग कुठंतरी जॉब शोधायचा म्हणून मी एका कंपनीत सिक्युरिटीची ड्युटी केली. जवळपास 3 ते 4 वर्ष 3 वर्ष मी सिक्युरिटीची ड्युटी केली तिथं. आणि नाईटला जॉब असायचं सिक्युरिटीचं. आणि खरं सहकार्य मला त्या कंपनीतल्या लोकांचं पण त्यावेळेस भेटलं की बाबा सिक्युरिटी जरी होतो ना नाईटला जरी सिक्युरिटी होतो तर त्यांना माहीत असायचं दिवसा कॉलेजला जातो, त्याच्यामुळे त्यांचं सहकार्य मला असायचं. सिक्युरिटी असूनही मी थोडंसं 1-2 तास मला ते झोपायला चान्स असायचा कळत न कळत. आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो, हे त्यांच्यापर्यंत बोलणं गेलं का ते त्यांना वाईट वाटेल, पण त्यांचं सहकार्य माझ्यासाठी त्यावेळेस पण लाख मोलाचं होतं. ज्या कंपनीत मी सिक्युरिटी गार्ड होतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचल्यानंतर कदाचित त्यांना या गोष्टीची खंत वाटेल, पण तिथल्या लोकांचा जो काय सपोर्ट होता की बाबा 1-2 तास तू नाईटला झोपत जा, दिवसा कॉलेजला जातोय तर थोडासा वेळ काढत जा झोपेसाठी. तरी त्यावेळेस ह्या गोष्टी करत करत माझं BCS झालं. BCS झाल्याच्यानंतर मग BCSच्या बेसवरती जॉब नाही लागला म्हणण्यापेक्षा काय का पाहिजे त्या तुलनेत पेमेंट नसायचं किंवा जॉब नसायचा. मग परत एखादा IT क्षेत्रातला स्क्रॅच कोर्स करा, मग त्याच्यानंतर तुम्हाला जॉब भेटणार आहे, ही बाकी तर तेव्हाच ठरलेली होती. पण त्या पुण्यासारख्या ठिकाणी जायचं, तिथं आपला उदरनिर्वाह कसा करायचा काय. मग त्याच्यामुळे असंच एक चालता 1-2-4 व्यक्ती संबंधात आलेच. नंतर ते म्हणे कमावा आणि शिकावा या योजनेत आहे ना तुम्ही ॲडमिशन घ्या, जेणेकरून तुम्हाला कंपनीत काम पण करता येईल, तिथं तुमचा डिप्लोमाचा कोर्स पण होईल आणि त्याबरोबर शिक्षण पण होईल. मग आता शिकण्याची आवड होती, काहीतरी करण्याची आवड होती, पहिल्यापासून धडपड असल्या कारणानं मग व्हॅरॅकमध्ये मी ते ॲडमिशन घेतलं. ॲडमिशन घेतल्याच्यानंतर तिथं 2 ते 3 वर्ष काढली. तिथं ग्राइंडिंग मशीन असेल, CNC असेल, VMC असेल, या अनेक मशीनची ऑपरेटिंग वगैरे केली. म्हणजे सांगायचा उद्देश काय का परिस्थितीनुसार मी सगळ्या गोष्टी क्लिअर करत आलो नाही का. जे काम आलं आहे हाताला ते करत आलो. मग तो कोर्स केला. मग झाली गोष्ट इथं की एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं मला काय का झाली एक गोष्ट अशी का कंपनीतल्या ज्या काही मित्रासोबत माझे थोडेसे वाद झाल्याच्यानंतर तुमचं किती तिथं क्रेडिट आहे, तुम्ही किती हुशार आहे किंवा किती काम करताय हे कंपनीसाठी महत्त्वाचं नसतं. फक्त तिथं शांततेचं वातावरण सगळ्यात जास्त कंपनी रूलमध्ये पाहिजे आणि वादविवाद हा विषय नको. मग त्याच्यानंतर ती कंपनी मला सोडावी लागली, मित्राला पण सोडावं लागली आणि मला पण सोडावं लागली. त्याच्यानंतर मग लग्न झाल्याच्यानंतर अपडाऊन करण्याचा विचार मी केला गावाकडून, कारण की आईवडिलांना एकुलता एक असल्यामुळं मला विभक्त राहायला पहिल्यापासून माझं विभक्त राहणे हा हेतू नव्हताच. मग मी लिंबे जळगावच्या आपल्या PT इंजिनिअरिंगमध्ये जाऊन येऊन केलं आहे, अपडाऊन केलं आहे बरंचसं 1-6 महिने. पण तिथं एक आश्वासन होतं का कंपनी कोण घेऊ बा, तुम्हाला घेऊ कंपनी कोण, या बेसिसवरती मी तिथं जवळपास 1-6 महिने वर्षभर केलं काम. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस मला मुलगी झाल्याच्यानंतर मी कंपनीत परत काही गेलो नाही. मग जॉब सोडण्याचा विचार मी त्या ठिकाणी केला. तर असा बराचसा मागचा बॅकग्राऊंड होता की बाबा मी त्यात फास्ट फ्लोमध्ये बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या नाही, पण तरी माझा एक तोडक्या मोडक्या भाषेत तुम्हाला जो काय सांगायचा प्रयत्न असेल तो समजून घ्या. मग मुलगी झाल्याच्यानंतर जॉब सोडला, त्यानंतर मी गेलोच नाही. मग मुलगी झाली हा कदाचित माझ्यासाठी पायगुणच होता का तिथून पुढं माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंटच भेटला का मी त्यापुढं स्वतःच्या व्यवसायात पदार्पण केलं. मग त्यानंतर पुढं काय घडलं हे उद्याच्या आपण पार्टमध्ये बघू. आजच्या पुरतं काही वेळेअभावी
इथंच थांबून घेऊ. तरी सर्व जे काही नवीन सबस्क्रायबर आलेले त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे आणि परत एकदा धन्यवाद तुमचे का तुमचा मला सपोर्ट भेटतो व्हिडिओ बनवण्यासाठी. तर माझा कंटेंट वेगवेगळा राहणार प्रत्येक दिवशी. तर आज आपण माझा जो काय थोडक्यात एकदम तोडक्या मोडक्या भाषेत जो काय बघितला आहे जीवन प्रवास, तर तो माझा सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला होता, तो कदाचित तुम्ही समजून घेतला असेल. तरी सर्वांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीचा विषय बघू. परत एकदा सर्वांना शुभ सकाळ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.